सिडको पोलिसांनी मोठी कारवाई करत डीसीपी नवनीत कावत यांनी 2 दिवसांपूर्वी सिडकोमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली असून यावेळी 2 महिलांसह 6 पुरुषांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सातारा जिल्ह्यातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पत्ता सांगितला। या माहितीच्या आधारे त्या ठिकाणाहून 2 महिला आणि 6 पुरुष यांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती डीसीपी नवनीत कावत यांनी दिली आहे। दिनांक 13 जनवरी 2024 सिडको पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 26/24 मध्ये पिटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती। त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार त्यांच्याकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जो चेन आहे ते चेन सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर 64 सेनानगर म्हणून एक बंगलो आहे तिथे पण चालू आहे। तिथे जाऊन आमची टीमनी ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे आम्हाला 3 विक्टिम सापडली आणि बाकीचे उरलेले 6 आरोपी आम्हाला तिथे भेटले। आरोपी नंबर 1 तुषार राजन राजपूत, आरोपी नंबर 2 प्रवीण बालाजी कुरकुटे, नंबर 3 आदिन प्रसाद मंगलमूर्ती तो राहणारा झारखंडचा आहे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव तो राहणारा जालनाचा आहे, लोकेश कुमार केशर मातो राहणारा झारखंड, अर्जुन भुवनेश्वर दांगे राहणारा झारखंड। विक्टिम जो आहे ते विक्टिममध्ये 2 मुली ते दिल्लीची राहणारी आहे आणि 1 मुलगी ते उझबेकिस्तान तिकडची राहणारी आहे। त्यामध्ये जो मेन आरोपी आहे 2 तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे। तुषार राजपूतवर ऑलरेडी 6 गुन्हे दाखल आहे आतापर्यंत, त्यामध्ये 395 सारखे गुन्हे आणि पिटा ॲक्टमधले गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि सिमिलरली प्रवीण कुरकुटेवर पण आधी 3 गुन्हे दाखल आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।